विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ब्राझीलमधील प्राकृतिक रचनेविषयी माहिती घेऊया. ब्राझीलमधील प्राकृतिक विभाग. ब्राझीलमधील एकूण 5 प्राकृतिक विभाग आहेत. पहिला विभाग म्हणजे उच्चभूमी, दुसरा विभाग अजस्र कडा, तिसरा विभाग किनारी प्रदेश, चौथा विभाग मैदानी प्रदेश, पाचवा विभाग द्वीपसमूह. अशा प्रकारे ब्राझीलमधील 5 प्राकृतिक विभाग आहेत. त्यापैकी पहिला विभाग म्हणजे उच्चभूमी. उच्चभूमीची सविस्तर माहिती आणि वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया. ब्राझीलमधील प्राकृतिक रचनेचा पहिला विभाग उच्चभूमी. या उच्चभूमीची 2 नावे आहेत. गियाना उच्चभूमी, त्याला ढाल क्षेत्र म्हणून ओळखलं जातं, आणि दुसरा उपविभाग आहे ब्राझील उच्चभूमी, त्याला पठार म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ढाल क्षेत्र. एकंदरीत ब्राझील उच्चभूमीचे 2 विभाग, गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी, आणि त्या विभागाला पठार किंवा ढाल क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. पहिला विभाग आहे, उपविभाग आहे गियाना उच्चभूमी. त्यातील पिको दी नेब्लिना हे जे उंच शिखर आहे ते छायाचित्रामध्ये आपल्याला दिसत आहे. गियाना उच्चभूमीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशात आहे. या उच्चभूमीचा उतार पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तार आढळतो. गियाना उच्चभूमी ब्राझीलच्या उत्तरेकडील रोमाइमा, पारा आणि आमापा या राज्यात विस्तारलेली आहे. ब्राझीलमध्ये सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे ब्राझील आणि व्हेनेझुएला या देशांच्या सीमेवर आहे. या शिखराची उंची सुमारे 3014 मीटर इतकी आहे. छायाचित्रात आपल्याला पिको दी नेब्लिना हे उंच शिखर दिसत आहे. पुढचा उपविभाग ब्राझीलचा उच्चभूमी. उच्चभूमीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. पहिलं वैशिष्ट्य, ब्राझील देशातील दक्षिणेकडील भाग विस्तीर्ण पठाराने व्यापलेला आहे. हा ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढाल क्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. ब्राझील उच्चभूमीची दक्षिणेकडील व पूर्वेकडील भागातील उंची तुलनेने अधिक आहे व ती 1000 मीटरपेक्षा जास्त आहे. इतर भागातील उंची 500 मीटर ते 1000 मीटर दरम्यान आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे ब्राझील उच्चभूमीचं. ब्राझील उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. ब्राझील उच्चभूमीचे उत्तरेकडील उतार फारसे तीव्र नाहीत. पुढचं वैशिष्ट्य, उत्तरेकडील उतारावरून ॲमेझॉन नदीच्या उपनद्यांचा उगम होतो. ब्राझील उच्चभूमीच्या उत्तरेकडील उतारावरून ॲमेझॉन नदीच्या उपनद्यांचा उगम होतो. धावते आणि धबधबे त्या ठिकाणी दिसून येतात. दक्षिणेकडील उतारावरून पॅराग्वे, पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात व पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. ब्राझीलमधील पुढचा प्राकृतिक विभाग आहे अजस्र कडा. छायाचित्रात तुम्ही अजस्र कडा बघू शकता. नकाशामध्ये सुद्धा चिन्हांकित केलेला विभाग अजस्र कडा आपल्याला दिसून येतो. अजस्र कड्याची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने अजस्र कडा ब्राझीलमधील सर्वात लहान प्राकृतिक विभाग आहे. दुसरे वैशिष्ट्य, साओ पावलो ते पोर्टो ॲलेग्रेच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सरळ एका उतारात संपते, त्यामुळे अजस्र कड्यासारखा प्राकृतिक विभाग तयार होतो. ब्राझील उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या अजस्र कड्यामुळे अंकित होते. अजस्र कड्याच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. काही भागाची उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. पुढचं वैशिष्ट्य, अजस्र कड्याचा ब्राझीलमधील हवामानावर परिणाम होतो, त्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. त्यामुळे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने अधिक पाऊस पडतो. पुढचं वैशिष्ट्य आहे अजस्र कडा याच्या पलीकडे ब्राझीलमधील ईशान्य भागात वातबिन्मुख प्रदेश म्हणजेच पर्जन्यछायेचा प्रदेश आढळतो. हा भाग अवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो, म्हणजेच कमी पावसाचा प्रदेश म्हणून तो ओळखला जातो. पुढचा विभाग आहे ब्राझीलमधील किनारी प्रदेश.
पुढचा प्राकृतिक विभाग किनारी प्रदेश. छायाचित्रात आपण बघू शकतो. किनारी प्रदेश. ब्राझील हा सुमारे 7,400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेला देश आहे. या किनारपट्टीचे उत्तर किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी असे 2 विभाग केले जातात. उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडो द नॉर्तेपर्यंतचा किनारा ब्राझीलचा उत्तर अटलांटिक किनारा म्हणून ओळखला जातो. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेला किनारा प्राचीन किनारा म्हणून ओळखला जातो. ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर व तिच्या अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर मॅराजा बेट, मॅराजा व साओ मार्कोस उपसागर आहेत. मॅराजा किनारी बेट ॲमेझॉन व टोंक्यातिस या नद्यांच्या दरम्यान तयार झाले आहे. ब्राझीलच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर मुख्यतः अनेक लहान व मोठ्या नद्या येऊन मिळतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर ठिकठिकाणी लांबवर पसरलेल्या पोनी तटीय वालुकागिरी आहेत. या किनाऱ्याचे काही भाग प्रवाळ कट्टे, प्रवाळ बेटे म्हणून संरक्षण होते. या किनाऱ्याचे काही ठिकाणी प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे संरक्षण होते. पुढचा प्राकृतिक विभाग आहे मैदानी प्रदेश. ब्राझीलमधील मैदानी प्रदेश 2 विभागात दिसून येतो. पहिला विभाग उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा भाग, दुसरा विभाग नैऋत्येकडील पॅराग्वे आणि पॅराना नद्यांचा भाग. त्यापैकी पहिला उपविभाग जो आहे उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा भाग. याची वैशिष्ट्ये. ॲमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. ॲमेझॉन खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद जवळपास 1300 किलोमीटर असून 2 उच्चभूमी जेथे खूप जवळ येतात तेथे ही रुंदी 240 किलोमीटर इतकी कमी होते. जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाची रुंदी वाढत जाते. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. आपण छायाचित्रामध्ये बघू शकतात की तो भाग किती दुर्गम आहे. ॲमेझॉन नदीचे खोरे छायाचित्रामध्ये आपण बघू शकतात. पुढचा उपविभाग जो आहे मैदानी प्रदेशाचा पॅराग्वे पॅराना नद्यांच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश. पॅराग्वेचा उगम या क्षेत्राचा उतार जो आहे दक्षिणेकडे आहे. पॅरानाचा उतार नदीचा उतार जो आहे पॅराना नदीचा उतार तो नैऋत्येकडे आहे. पॅटनॉल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळभूमीपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात पसरला आहे. पॅटनॉल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझीलमधील मातो ग्रासो सुल राज्यात आहे. पॅटनॉलचा विस्तार ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशातही दिसून येतो. छायाचित्रामध्ये तुम्ही पॅराग्वे नदी बघू शकत आहात. नंतर हे छायाचित्र पॅराना नदीचं आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकतात पॅराना नदी. पुढचा विभाग त्यातीलच जो भाग आहे पॅटनॉल हा एक दलदलीचा प्रदेश आहे. त्या ठिकाणी तो दलदलीचा प्रदेश तुम्ही बघू शकत आहात की कशा प्रकारे दलदल ही त्या ठिकाणी आहे. पुढचा उपविभाग आहे पुढचा प्राकृतिक विभाग आहे द्वीपसमूह. मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश होतो. त्याचे वर्गीकरण किनारी बेटे व सागरी बेटे असे केले जाते. बहुतेक सागरी बेटे ही संचयनातून निर्माण झालेली आहेत. किनारी बेटे ही मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे ही मुख्य भूमीपासून 300 किलोमीटरपेक्षा दूर अटलांटिक महासागरात आहे.
ही बेटे बहुतेक खडकाळ असून ते जलमग्न डोंगरांच्या माथ्याचे भाग आहेत. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागातील बेटे प्रवाळ बेटे म्हणून असून त्यांना कंकण द्वीप म्हणून सुद्धा ओळखले जाते. अधिक माहिती आपण जाणून घेऊया ब्राझीलविषयी. कॅसिनो बीच हे ब्राझीलमधील एक सुंदर असं बीच आहे की पर्यटन म्हणून पर्यटक त्या ठिकाणी येत असतात. त्यालाच कॅसिनो बीचला प्राइमा डू कॅसिनो किंवा कॅसिनो बीच असं म्हणून ओळखलं जातं. ब्राझीलमधील अति दक्षिणेकडे असलेली पुळण होय. ही जगातील सर्वात लांब पुळण मानली जाते. हा सलग वालुकामय किनारा असून त्याची लांबी 200 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. पाठ्यपुस्तकात द्वैतांचे रंग म्हणून एक भाग दिलेला आहे. आकृत्यांचं निरीक्षण करून नकाशांचं निरीक्षण करून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आकृती क्रमांक 3.1 व 3.2 मध्ये दिलेल्या नकाशांमध्ये ब्राझील व भारत या 2 देशातील प्राकृतिक रचना दाखवलेली आहे. या नकाशांचा व त्यात दिलेल्या सूचींचा उपयोग करून उत्तरे शोधा. नकाशात दिलेल्या सूचींची तुलना करा. सर्वोच्च उंची असलेले प्रदेश त्या प्रदेशात कोणत्या भागात आहे प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. कोणत्या देशात उंचीची कक्षा जास्त आहे. दोन्ही देशातील उंचीच्या सर्वोच्च गटांची तुलना का करा. तुम्हाला त्यात काय फरक दिसतो तेही तुम्ही लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे ब्राझीलमधील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील जमिनीचा उतार सर्वसाधारण कोणत्या दिशेस आहे. भारतातील दख्खन पठाराचा सर्वसाधारण भूउतार कोणत्या दिशेस आहे. दोन्ही देशातील पर्जन्य छायेचे प्रदेश कोठे आहेत ते सांगा. जमिनीची उंची, उताराची दिशा, प्राकृतिक रचनेतील इतर वैशिष्ट्ये यांचा उपयोग करून ब्राझील व भारत या देशातील प्राकृतिक रचनेसंबंधी तुम्हाला भाष्य करायचं म्हणजे तुम्ही वहीमध्ये ते मुद्दे लिहायचे.